नमस्कार, मी गौरव आयवळे, भारतीय युवा पॅंथर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज बारामती नगर परिषद निवडणूक 2025 यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने पॅनल उभा केला आहे। आमच्या पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुभम भीमराव गायकवाड, त्यांचं चिन्ह आहे पाण्याचा जग। तसेच प्रभाग क्रमांक 1 ब चे उमेदवार सीमा शरद मुसळे, यांचं चिन्ह आहे शिवनयंत्र। प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवार राजश्री रणधीर आयवळे, यांचं चिन्ह आहे शिवनयंत्र। त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 19 ब चे उमेदवार योगेश संजय माडिक, यांचं चिन्ह आहे नारळ। आम्ही या ठिकाणी जो पॅनल तयार केला आहे, हा पॅनलचा मूळ मुद्दाच असा आहे की बारामतीचा सर्वांगीण विकास। आता बारामतीचा सर्वांगीण विकास म्हटलं तर सर्वांगीण विकास म्हणजे कसा, तर बारामतीच्या ठराविक भागाचा विकास झाला आपण पाहू शकता। पण त्याच बारामतीमध्ये दलित वस्त्यांचा आजही विकास झालेला नाही। सर्वांगीण विकास म्हणजे काय, सर्वच भागाचा व सर्वच लोकांचा विकास झाला पाहिजे, यासाठी हा आम्ही पॅनल तयार केला आहे। ज्या पॅनलमध्ये आमचा जाहीरनामा असा आहे की लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। त्यानंतर जे हाताला काम दिल्यानंतर आमचा एक मुद्दा आहे की आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय ही ग्रामीण भागामध्ये एक योजना आहे, त्याच्यामध्ये लोकांना घरकुल बांधण्यासाठी, जमीन खरेदीसाठी तुम्हाला पैसे देतात शासनाला। त्याच्याच धर्तीवरती आम्ही बारामती नगर परिषदेमध्ये आमचा जो पॅनल निवडून आला, तर आम्ही लोकांना घरकुलसाठी, जमीन खरेदी करण्यासाठी निधी देणार आहोत आणि त्यांना घरकुल देणार आहे। हा दिल्यानंतर त्या लोकांनी ठरवायचं की त्यांनी 1 BHK बांधायचा किंवा 2 BHK। अतिक्रमणमधील जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक योजना आणली की ज्या म्हणजे शासनाचं 2011च्या आधीचे बांधकामं नियमित झालेत अतिक्रमणमधले, तर ते अतिक्रमण नियमित करून आम्ही तात्काळ त्यांना घरकुल देण्याचा आमचा विचार आहे। त्यामुळे लोकांना आश्वासित करतो की आम्हाला जर तुम्ही संधी दिली तर नक्कीच आम्ही तुमच्यासाठी चांगलं काम करू। माझा एक प्रश्न आहे असा की भारतीय युवा पॅंथर संघटने नेमक्या कोणत्या विचारधारेवर ही निवडणूक लढवित आहे? विचारधारेवरती महापुरुषांच्या विचारधारेवर आम्ही काम करीत आलो आहोत, परंतु ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय असतो त्यावेळेस स्थानिकचे प्रश्न सोडवणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही संघटनेच्या वतीने अनेक प्रश्न सोडलेत। बारामतीमध्ये पथविक्रेत्यांचा जो विषय होता अतिक्रमणची कारवाई, तो प्रश्न आम्ही प्रामुख्याने घेतला होता, लोकांच्या रोजगाराचा विषय होता। त्यामुळे पारंपरिक राजकीय पक्षांऐवजी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यामागील भूमिका काय तुमची? कारण काय होतं की तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं असेल की पक्षाचा व्हीप असतो, व्हीप बजावल्यानंतर ते म्हणले की चिन्ह का लढवायचं, तर पक्षाचा व्हीप असतो। त्या व्हीपमुळं जर आता मला वाटलं की एखाद्या अन्याय होतोय आणि त्या ठिकाणी मला जायचं, पण पक्षाचा व्हीप असेल तर त्या ठिकाणी मला जाता येणार नाही। तर आम्हाला असं एखाद्या गाड्यामध्ये पट्टा घेऊन आम्हाला काम करण्याची ही नाही, आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आणि आम्ही ताकदीने लढणारे कार्यकर्ते, त्यामुळे आम्हाला पक्ष नको आहे कोणताही, आम्ही स्वतः लढू शकतो। आता तुमच्यासमोर राष्ट्रवादी, भाजप, बहुजन समाज पार्टी म्हणजे हे पक्षाचं आव्हान आहे, तर या आव्हानाला तुम्ही कसं तोंड द्याल? आम्ही ह्यांना आव्हान मानतच नाही, कारण आम्ही लोकांसाठी काम केलं आहे आणि आम्हाला नव्याने लोकांना आश्वासित करण्याची गरज नाही। ज्यावेळेस 5 वर्ष लोकांचा कार्यकाळ संपला नगरसेवकांचा, ते रस्त्यावर आले नाही, कोणाला भेटले नाहीत, पण आम्ही अहोरात्र काम करत आहे लोकांसाठी। जिथे कोणाला अडचण येईल त्या ठिकाणी आम्ही उभं राहून काम करण्याचं या ठिकाणी काम केलं आहे बारामतीमध्ये। बारामतीमध्ये राष्ट्रवादी एखादी सत्ता आहे, म्हणजे धनाढ्य पक्ष थोडक्यात आहे, तुम्ही त्यांना आव्हान देत आहे, तुम्ही कसं पाहता याच्यात? याच्याकडे आम्ही जनतेचं मत घेऊन आम्ही पुढे चाललो आहे। यांच्याकडे जरी पैसा असेल, सत्ता असेल, तरी काय कोणत्या गोष्टीचा आता यावेळी जनतेने ओळखून ठेवले की ही लोक एका काळापुरतीच आपल्यापर्यंत येतात, निवडणूक झाल्यानंतर कोणी दिसत नाही। त्यामुळे आम्हाला जनमत आहे, त्यामुळे आम्ही उभं राहिलो या ठिकाणी। सत्ताधारी आणि विरोधकांपासून स्वतंत्र राहून शहराचा विकास कसा साधणार आहे तुम्ही? कसं म्हटले? सत्ताधारी आणि विरोधकांपासून स्वतंत्र राहून शहराचा विकास कसा साधणार तुम्ही? याच्यामध्ये आम्हाला कोणाला की आमचं घर विकून किंवा प्रॉपर्टी विकून विकास करायचा नाही। दादा म्हणत असतील की मी विकास केला, मी विकास निधी देणार नाही, ते पण काटेवाडी जमीन विकून देत नाही। सगळ्या जनतेचा पैसा आहे, आम्ही माध्यम असणार आहे। नगराध्यक्ष जर झालो तिथला निधी फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करणार आहे। ह्याच्यामध्ये कुणाचाही सत्तेमध्ये असो किंवा नसो, नगराध्यक्ष जर आपला असेल तर तिथल्या निधीचा वापर करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला राहतो। त्यामुळे जर आमचा पॅनल झाला तर नक्कीच आम्ही लोकांसाठी चांगल्या योजना आणू आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं बारामतीचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे हे दाखवून देऊ। नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार व निकृष्ट कामावर तुम्ही कोणती ठोस कारवाई करणार आहात? काय उपाययोजना तुमच्याकडे असणार आहे? जे कथित भ्रष्टाचार झाला आहे ह्याच्यावरती आम्ही तात्काळ चौकशी लावू आणि जे अधिकारी आहेत ह्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहे। कारण बारामतीमध्ये जरी राज्याचे उपमुख्यमंत्री पाहणी करत असतील तरी आपण कामं काही ठिकाणची पाहू शकतो की ते निकृष्ट दर्जाचे झालेत। ह्याच्यामध्ये दादांनी काल पुण्यामध्ये भाषण केलं, त्यामध्ये सांगितलं की अधिकारी लोक चुकीच्या पद्धतीने कामं करतात आणि लोक आमच्या नावाने वळतात, सत्ताधाऱ्यांच्या नावाने। म्हणजे त्या ठिकाणी त्यांनीच कबूल केलं आहे की कामं चुकीची होतात, त्यामुळे काय सांगायची गरज नाही आहे। आता प्रभाग क्रमांक 1 असेल किंवा इतर प्रभाग असतील, या प्रभागात पाणी पुरवठा असेल, रस्ते असतील, ड्रेनेज असेल, अशा गंभीर समस्या आहेत तिथल्या,
तर त्यावर कशा उपाययोजना तुम्ही करणार आहात? आम्ही बारामती नगर परिषद माध्यमातून आम्ही लोकांना मोफत पाणी कनेक्शन देणार आहे, 24 तास पाणी, त्यानंतर ड्रेनेज लाईन आणि जो जनता दरबारचा कन्सेप्ट आहे हा आमचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुभम गायकवाड असतील हे त्यांच्या घरी घेणार नाहीत. प्रत्येक प्रभागात ते जनता दरबार घेणार आहेत आणि तिथल्या लोकांचे प्रश्न जाणून घेऊन हे जे वाढीव हद्दीमध्ये जे प्रश्न राहिले ते आम्ही सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. नागरिकांच्या तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी कोणती यंत्रणा तुम्ही उभारणार आहात? त्यासाठी आम्ही जनता दरबार घेणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये जनतेच्या दारात आम्ही जाणार आहे. जनता दरबारमध्ये लाईनमध्ये कोणाला उभा करणार नाही. त्यामुळे प्रश्न आम्ही स्वतः जाणून घेण्यासाठी जाणार आहे त्या ठिकाणी. युवक असतील, विद्यार्थी असतील व महिलांसाठी कोणत्या ठोस उपाययोजना तुम्ही राबवणार? युवा वर्गासाठी अभ्यासिका, क्रीडांगणे आणि महिलांसाठी महिला बचत गटांना कर्ज देऊन त्यांना हाताला रोजगार देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि जो रोजगाराचा विषय ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी जर प्रयत्न केले म्हणजे बारामतीकरांनी जर आम्हाला निवडून दिलं तर आमची टीम नक्कीच हे काम करेल. आणि जे कोर्सेस आहेत हे प्रत्येक प्रभाग वाईज राबवू, शहरामध्ये एक नाही, प्रत्येक प्रभागात कोर्सेस राबवू. शासनाचे कोर्स असतात, महिलांसाठी निधी असतो, महिला निधी, दलित वस्त्या निधी असतो. याच्यामधून आम्ही जेवढे काय रोजगाराचे उपक्रम राबवता येतील तेवढे करू. पथविक्रेत्यांसाठी हॉकर झोन करू. आणि हॉकर झोन म्हणजे एक कन्सेप्ट झाला, आता प्रत्येक जण उठतो राजकीय पक्ष सांगतो हॉकर झोन करू. ह्यांना मेन मुद्दाच माहीत नाही की सुप्रीम कोर्टाने सांगितलं गाईडलाईन्समध्ये की जो रस्ता आहे त्याच्या बाजूला व्यवसाय करणार म्हणजे तोच हॉकर झोन. ह्यांच्या डोक्यात काय आले, जवळची द्या काय जागा यायची, हॉकर टाकायची, सगळे गाडी उचलून तिकडं. कसा व्यवसाय होणार? आमच्या इथला अनंतनगरचा प्रश्न आहे. दादांच्या वडिलांचं नाव आहे अनंतनगर. तिथं एक गायकवाड म्हणून त्यांचे कार्यकर्ते आहेत, आज 3 पिढ्या त्यांचं कार्यकर्ते राष्ट्रवादीचे, पण त्यांना यावेळेस त्यांनी तिकीट दिलं नाही. त्या ठिकाणी त्यांची नाराजी. परंतु अनंतनगरचं नाव दिलं तर त्या ठिकाणी विकास झालेला नाही सुद्धा. मग आता दादा शरद पवार साहेब आले, अनंतनगर होतं. त्याच्यानंतर अजितदादा आले, अनंतनगर आहे. त्याच्यानंतर आता अजितदादांचा मुलगा आला तरी अनंतनगर जैसे ते. मग अजितदादांचा तर नातू आल्यानंतर विकास होतोय का काय माहीत नाही. अशा ठिकाणी आम्हाला प्रश्न आहेत. आता आपण जर पाहिलं तर अनेक प्रभागामध्ये सार्वजनिक सुविधा जे उदाहरण उद्याने असतील, व्यायामशाळा असेल, सभागृहे असतील, दलित वस्त्यांमधली समाज मंदिरं असतील, अशा अनेक गोष्टींचा अभाव आहे. तर तो कसा भरून काढणार तुम्ही? ज्यावेळेस आमच्याकडे आज ह्याच्या अगोदर पण आम्ही सत्तेमध्ये नसताना ह्या गोष्टी आम्ही करून घेतलेल्या आहे. पानगल्लीमध्ये सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न मोठा आहे, तो आम्ही सोडवला आंदोलनाच्या मार्फत. तर आम्ही आंदोलन करणारे, विरोधात काम करणारीच माणसं आहे, लोकांसाठी काम करणारी माणसं आहे. त्यामुळं आम्ही जर सत्तेत गेलो तर आता विरोध करून घेतोय. पुन्हा सत्तेत जर गेलो तर लोकांनी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही, आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते करून देणार लोकांना. आपण जर पाहिलं तर अनेक प्रभागामध्ये, अनेक भागात मूलभूत सुविधा आहेत, पण त्या असून देखील त्या दर्जेदार नाहीत किंवा त्याच्यामध्ये गुणवत्ता नाही. तर ती गुणवत्ता घेण्यासाठी कशी हमी देणार मतदारांना तुम्ही आता? हे म्हणजे काय झालंय, बारामतीचा विकास म्हणजे कसं आहे, अपत्य झालं खरं पण सांभाळायचं कोणी, म्हणजे मुलगा झालाय पण सांभाळायचा कोणी, ह्याचीच यंत्रणा लावली जात नाही बारामतीमध्ये. अशी परिस्थिती आहे. दादांनी विकास नावाचा अपत्य जन्माला घातलंय पण तिकडून सांभाळायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे या ठिकाणी. म्हणजे आम्ही जर त्या ठिकाणी तयार झालो तर आमचं म्हणणं आहे पहिले आम्ही ती यंत्रणा उभारू जे ते सांभाळतील. पथविक्रेत्यांना अक्कायमाडी सोड देणार आहे आम्ही, 4-4 फूट त्यांना जागा देणार, त्यांना रोडला जागा देणार आहे आणि तिथला जो परिसर आहे तो त्या ताब्यात देणार आहे. त्यामुळे त्यांनी वेगळा काही खर्च करायची गरज नाही, कुणी प्रशासकीय यंत्रणेने. त्या पथविक्रेत्यांनी ती जबाबदारी घ्यायची त्या रस्त्याची आणि त्या झाडांची. तुम्हाला मान्य आहे की बारामतीचा विकास झालाय म्हणून? विकास झालेला नाही. त्याचं कारण दलित वस्तीमध्ये मी राहतो, आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. हा मी दाखवून दिला विकास आहे की कुठे कुठे विकास झाला नाही. अजित पवार म्हणतात की मी कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस फक्त बारामती शहरातल्या आजूबाजूचा विकास आहे का? आनंदनगरमध्ये बऱ्याच वर्षापासून एक कार्यकर्ता काम करत असताना जसे तिकीट गावले गेले आणि बलाढ्य उद्योजकाला तिकीट देण्यात आलं, त्यामध्ये अन्याय झालाय का? आता ते कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे कारण या कार्यकर्त्यांना काय झालंय, सवय लागली म्हणजे अशी काम करायची. अरे तुमच्यावर अन्याय झाला, अपक्ष आहे ना, बाबासाहेबांनी संविधानात अधिकार दिला ना, आम्ही राहिलो नाही का उभा, राहणं उभा, काय किती दिवस आपण सत्तर उचलणार आहे? जर फक्त पैसा, सत्ता आणि त्याच्या मागं असणारं अर्थकारण बघून जर तिकीट मिळणार असेल तर या राष्ट्रवादीत काम करणाऱ्या लोकांनी विसरून जावं. ह्या तिकीट वाटपावरून आज कळलं असेल त्यांना की आपल्याकडे पैसा पाहिजे मगच आपल्या किंमत आहे. जे काही तिकीट दिली ती कुणाकुणाला मिळाली, कुणाच्या वशिलाने मिळाली हे आपल्या सगळ्याला कळलेलं आहे. कामाचा माणूस आहे तर मग काम करायला कामाचा माणूस ते ठेकेदारांसाठी असतील माझ्या मते. ठेकेदार जे मोठी लोक आहेत त्यांच्यासाठी. ह्याच्यामध्ये जे गरीब आहेत हे कामाचा माणूस मानणार नाही. तुम्ही जर जाऊन घेतलं दलित वस्तीचं गेले तर ती कुणी म्हणणार नाही. वसाहत बांधली 5 मजली, आता घसरगुंडी बांधा लागेल वर गेला खाली याला. एखाद्या घरात वयस्कर माणूस असेल 5व्या मजल्यावर चालल्या त्याला टेकील. जर तुम्ही लिफ्ट तिथं बांधू शकत नसाल काय विकास केला दाखवायचा? 5 मजली बांधली, अहो तुम्ही चालून दाखवा बरं 5 मजले एका लाईनमध्ये, मग बघू आम्ही. तुमच्यासाठी पुन्हा एकदा झोपडपट्टीच्या विषयाकडे येतोय मी. झोपडपट्टी गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी कोणती विशेष धोरणे तुम्ही आता राबवणार आहात?
आमचं विशेष धोरण म्हणजे शासनाचं 2011च्या आधीचे बांधकाम आहे ते शासनाने नियमित केलेत. फक्त बारामती अशी आहे की तिथं नियमित केलं नाही, कारण उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी शासन आधी झाला तरी ते चालवते त्यांच्या पद्धतीने. ते 2011च्या आधीचे बांधकाम आम्ही नियमित करू आणि त्या लोकांना घरकुल देऊ आणि त्या ठिकाणी त्यांना हक्काचं 1500 स्क्वेअर फीटची जागा देऊ आणि घरकुल देऊ त्यांना बांधायला आम्ही. निधी जनतेने तुम्हाला मतदान का करावं आणि तुम्ही जनतेला काय आव्हान करणार? जनतेला आमचं आव्हान आहे की आताचा जो बोगस विकास दाखवला जातोय ह्याच्यामध्ये ह्याला बळी न पडता, ह्या भूलथापांना बळी न पडता 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर हा नगरसेवक तुमच्या दारात आला नाही, अजितदादा आल्यावर पहाटेच्या वेळी तिथं उपस्थित असतात परंतु कधी लोकांमध्ये येत नाही, असले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे, असल्या कार्यकर्त्यांना परत निवडून द्या, ते तिथंच असतात फक्त परत तुमच्याकडे येत नाहीत, असल्याला निवडून देऊ नका. आम्हाला महिलांसाठी काम करायचं आहे, युवा वर्गासाठी काम करायचं आहे, आम्हाला बारामतीचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि जनतेसाठी काम करणारे आम्ही लोक आहोत आणि हे अगोदर पण आम्ही काम केलं आहे संघटनेच्या माध्यमातून. तर आमचं म्हणणं आहे की आमच्यासारख्या लोकांना जर तुम्ही निवडून दिलं तर 100% बारामतीचा सर्वांगीण विकास या ठिकाणी आम्ही करू असं आम्ही आश्वासित करतो आणि जनतेला आम्हाला या ठिकाणी मतं देऊन आम्हाला एक संधी द्यावी सेवा करण्याची. तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही इथले पाथरीवाले असतील याच्यासाठी अनेक आंदोलने केली. त्या संदर्भातलाच एक प्रश्न तुम्हाला आहे, शहरातील बेरोजगार युवकांसाठी किंवा रोजगार स्वयंरोजगाराच्या कोणत्या योजना तुम्ही राबवणार आहात? जो बेरोजगार आहेत, आता हॉकर झोन म्हणजे काय असतो की त्यांना एक रोजगाराची संधी, कुठेतरी एखादा स्टॉल लावला त्याला 400-500 रुपये त्याचे चालू होतात रोजगार. मग ह्यासाठी आम्ही पहिले हॉकर झोन जे करणार आहे ते महत्त्वाचे, कारण नवीन व्यावसायिकला त्याला हॉटेल घेणं परवडणार आहे. दादांनी जे गाळे काढले त्याचा लाखोंचा झाला लिलाव, ते लाखो रुपये गरिबांकडे नसतात. हॉकर झोन उठावले, गाळे काढले आणि ते देऊन टाकले. त्यामुळं आम्ही हॉकर झोन करणार आहे, युवकांना संधी देणार आहे आणि जे प्रशिक्षण आहे युवा वर्गाला रोजगारासाठी प्रशिक्षण आम्ही देणार आहे नगरपालिकेमार्फत मोफत प्रभागने आहे. त्या जे प्रशिक्षण दिलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना कर्ज देणार आहे. आपण जर पाहिलं तर मोठे पक्ष फक्त आश्वासन देतात असा नागरिकांचा आरोप आहे. तर तुमची वेगळेपणाची ओळख काय असणार आहे आता या निवडणुकीमध्ये? आमची वेगळेपणाची ओळख आम्ही सांगायची गरज नाही, आमचं काम जनतेने पाहिलं आहे. आम्ही सत्तेत नसताना काम केलं आहे तर आम्हाला सत्ता मिळेल तर आम्ही कामच करणार आहे आणि आम्ही कामाचीच माणसं आहोत. आम्ही म्हणण्यापुरती नाही पण खरंच कामाची माणसं आहोत, ही जनता सांगेल. आता तुम्ही 4 वेगवेगळ्या प्रभागामध्ये देखील उमेदवार दिले आहेत, तर कसा समन्वय ठेवताय तुम्ही? समन्वयाचा विषय असा आहे की आमचे प्रत्येक कार्यकर्ते जे आहेत हे स्वतः लोकांना भेटी घेऊन त्यांना सांगत आहेत आणि जे आमच्या संघटनेचं काम आहे याच्यामुळे आम्ही बारामतीकरांना परिचित आहोत. तुम्ही जर पाहिलं तर सूर्यनगरीमध्ये अंगणवाडीचा विषय प्रलंबित आहे. सूर्यनगरी ऐकल्यानंतर आपल्यासमोर मोठ्या इमारती सगळे दिसतील, पण तिथं अंगणवाडीचाच प्रश्न प्रलंबित आहे. तिथली जी अंगणवाडी होती त्याची इतकी दयनीय परिस्थिती होती, तिथं लक्ष द्यायला कोण नव्हतं, तिथं मुलं होती परंतु त्या अंगणवाडी चालू आहे परंतु ती जी परिस्थिती फार दयनीय होती, तिथं कोणी लक्ष दिलं नाही. म्हणजे हा विकास बारामतीचा आहे, अंगणवाडीपासूनच सुरुवात करायची आपल्याला. आता तुम्ही नगराध्यक्षाचा देखील उमेदवार दिलाय, नगराध्यक्ष झाल्यात, बारामती शहरासाठी तुमची 100 दिवसांची कृती योजना काय असेल? आमची सुरुवातीची कृती योजना ज्यामध्ये आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जे अतिक्रमणधारक आहेत पहिले त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण अतिक्रमणधारकांना पहिला प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्यांचं सगळ्यांचे डिटेल्स घेऊन त्यांचं अतिक्रमण नियमित करणे, त्यांना घरकुल देणे. त्याच्यानंतर बारामती स्वच्छतेमध्ये जे आमचे पदाधिकारी आहेत हे स्वतः सहभागी राहतील, नाही तर फक्त कर्मचाऱ्यांनी जाणून घेणे असं नाही. आमचे बी लोक त्यात उतरणार आहेत आणि ते त्यांना मदत करतील. जे कंत्राटी कर्मचारी आहेत यांना किमान वेतन आम्ही आल्या पहिलं किमान वेतन त्यांना देणार आहे, त्यांचा PAPS भरला जाणार आहे. अशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहे. हॉकर झोन तात्काळ तयार करून त्या लोकांना आम्हाला ज्या पद्धतीने कर्ज वाटप करता येईल, त्यांना PMYचं कर्ज मिळतं तर ते आम्ही त्यांना PM स्वनिधीचं कर्ज मिळतं ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर 100 दिवसामध्ये आम्ही कामं नाही आमचा रिझल्ट दाखवू असं या ठिकाणी मी आश्वासित करतो. आपण जर पाहिलं तर स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी देखील तुम्ही तुमचं आंदोलन केलेली आहेत, पत्रव्यवहार केलेले आहेत, अनेक लढाई लढला आहात, तर काय आव्हान असणार आहे आता त्याच्यासाठी? ह्याच्यामध्ये कायद्याने किमान वेतन देणं गरजेचं असताना इथल्या भ्रष्ट अधिकारी आणि इथले जे सत्ताधारी आहेत ह्यांना या गरिबांचं काही घेणं देणं नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की मी विकास केला, अरे आर्थिक विकास झाला नाही, त्यांना 10,000 पगार आहे, किमान वेतन त्यांना किती येते जर दादांनी बघितलं ना तर दादांच्या लक्षात येईल. मेडिकल कॉलेजला पण तीच परिस्थिती, 6,000 पगार होता, आम्ही आंदोलन केलं त्यांना किमान वेतन चालू झालं. आणि ह्या पण लोकांसाठी आम्ही जरी सत्तेत नाही आलो तरी आम्ही साईड लढा देणार आहे आणि त्यांना किमान वेतन मिळेपर्यंत आम्ही काही थांबणार नाही. विजयाची खात्री किती वाटते? शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आव्हान करणार आणि विजयाची खात्री तुम्हाला किती वाटते? विजयाची खात्री आम्हाला आहेच आहे, परंतु शेवटी जनतेचा कौल महत्त्वाचा आहे. जनतेला आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो तुमच्या माध्यमातून की काम करणाऱ्या लोकांना संधी द्या. विरोधात तर आम्ही काम करत आहे तुमच्यासाठी, परंतु सत्तेमध्ये जर आम्हाला तुम्ही पाठवलं तर नक्कीच आम्ही तुमच्यासाठी काम करू आणि आम्ही या ठिकाणी आश्वस्त करतो की येत्या ह्याच्यामध्ये आमचा नगराध्यक्ष होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.